तर मंडळी, मागच्या वेळी तुम्ही बघितला होतात आम्ही सायंकाळचे एकविराईचं दर्शन घेतलं, पण आता सकाळीच तुम्हाला दर्शन घेण्याचा योगायोग आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे। गर्दी भरपूर आहे, रविवारचा दिवस आहे, तर चला तर मी चालतच आहे पायथ्यापासून कारलीगाव। सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग। एकविराईच्या दर्शनाला चाललो सकाळीच। चला म्हणजे किती सुंदर दृश्य आहे बघा। सकाळचा हा नजारा आहे मंडळी, अगदी डोळ्यामध्ये बसण्यासारखा आहे, सुंदर सूर्याचा गोळा, सोनेरी किरणे ही पडलेली आहेत या संपूर्ण परिसरामध्ये। नमो सूर्यनारायण आहे। तर आता पायथ्यापासून आपण चालत जात आहोत मंडळी। रविवारचा दिवस असल्याकारणे बरेच भक्त हे सकाळपासूनच येतात, पहाटेची काकड आरती घेण्यासाठी सुद्धा येतात। तर तुम्ही पाहताय जसजसं तुम्ही वरती अजून येता तर छोटे छोटे स्टॉल्स आहेत की जिथून तुम्ही ओटीचं साहित्य घेऊ शकता, प्रसादाचं साहित्य घेऊ शकता, इथे तुम्हाला मिळेल। आणि तुमच्या जे पादत्राणे आहेत तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता। आता आपण जवळच आलेलो आहोत, हा एकदम शेवटचा टप्पा आहे। पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात, एक म्हणजेच आई माऊलीचं दर्शन, एकविराईचं दर्शन, आणि दुसरं म्हणजे कार्ला लेणी। ही महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ असलेली एक प्राचीन बौद्ध लेणी आहे आणि या लेण्यांमधील मुख्य ग्रेट चैत्य गुफा क्रमांक 8 हे भारतातील सर्वात मोठे खडकात कोरलेले चैत्य आहे। मंडळी, व्हिडिओ तुम्ही ही शेवटपर्यंत बघा आणि लेण्यांची व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलवर प्रदर्शित करणार आहे। तर त्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, मंदिराच्या एका बाजूला इथे ह्या पायऱ्या आहेत, तिकडे देवी माऊलीसाठी कापूर इथे आपण जाळतात आणि गाऱ्हाणं घालतात देवीला, आणि इथूनच जे कोंबडे असतात ते इथूनच वरती मंदिराच्या घुमटावर सोडले जातात। देवीला सांगणं केलं जातं आणि खरंच आई माऊली आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येते। हा मम्मी गुलाब नाही टाकले तुझं ता तुझ्या हातात पाठी हो माणसांना तू बाळा तो दिसला तो पुढे आई एकविरा माऊलीचा, एकविरा माऊलीचा।
मंडळी जसजशी वेळ होत चाललेली आहे तर तसा भाविकांची गर्दी आहे ना ही भरपूर वाढत चाललेली आहे. आज सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस तुम्ही बघताय आता. आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शन घेऊन. हे बघा, जसं की तुम्हाला सांगितलं, आपापल्या परीने प्रत्येक भक्त आपली सेवा देवासाठी करतो. आता बारीक तरी काहीतरी खेळणे वगैरे घेताना सर्वजण. आणि आता ही जसे चढण आहे, पायऱ्या चढून तिथून त्या टेकडीवरून ते बघा तिथून आम्ही आलेलो आहोत. आणि अजून भाविक जात आहेत. आज रविवारचा दिवस आहे. आपल्या इच्छेने, आपली भक्तीने प्रत्येक भाविक देवीला साखर खाण्यासाठी जात आहे. तर मंडळी, मंदिराच्या पायथ्याशी असलेली कार पार्किंग आहे, त्या ठिकाणी सुद्धा आहे. मग जसं चढून मी वरती आलो आणि पार्किंग आहे. आता निघालो आपण. दर्शन झालेलं आहे. मंडळी, संपूर्ण वळणाचा रस्ता आहे. कालच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असालच की किती चढण होती. आणि आता पुन्हा एकदा बघा, हे बघा, हे वळण बघा, हे वळण बघा. आणि एवढं आम्ही रस्ता काल चालत गेलो, बरं वाटलं. हे वळण, हे वळण, हे वळण, असा रस्ता आहे तिकडे चढ. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.